फायटर खेळाडू आहे, मेहनती खेळाडू आहे. आपण अनेकदा त्याचा खेळ पाहिलेला आहे. परंतु त्याला विनंती करतो की आपण जास्त वेळ खर्च करू. पहा क्लोज पिक्चर पहा, त्याचा चेहरा पहा, त्याचे हावभाव दाखवले जात आहेत. SK एंटरटेनमेंटच्या वतीनं जरूर थोडंसं आपण जर त्याच्या डोक्याकडे लक्ष वेधलं तर कारण शंकरजी गुलब्याचे ते लाडके भाचे आहेत म्हणून त्याला मात्र फोकस करतायत. गर्व असेल अशी त्याची कामगिरी रात्री आपण पाहिली. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी पहा, शैली पहा, सेम टू सेम आहे की नाही. हा ज्युनियर नाझिम गुल्ले आहे. पहिला चेंडू टाकलाय डॉट आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आणि काल अंडर फ्लॅट लाईन मध्ये 2 सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार पटकावलेले आहेत. क्या बात आहे. हरी अप पहा, लगेच मॅसेज इथे मात्र माझ्यापर्यंत पोहोचलाय. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी 15ची गरज. पहिला चेंडू मात्र आलाय डॉट. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी पहिल्यांदा त्याला बीट केलं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलाय, परंतु या ठिकाणी पॉसिबल फटका चांगला पाहायला मिळतोय कारण लेंथ खूपच खराब होती. डावा स्टिक वरती चेंडूला आपली दिली आणि चेंडूला पाठवलं अगदी लॉंग लेगच्या दिशेनं. अजूनही मात्र पंचाचा इशारा आमच्याकडे आला नाहीये. षटकार आहे की चौकार आणि सर्व काही पाहिलं तर आता मात्र या फटक्यावरती भिंतील एकूण 4 धाबा. चला, जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो की आपण सीमेरेषेत ताबा घ्या प्लीज. चेंडू गेल्यानंतर तुम्हाला लगेचच परत करायचा आहे जेणेकरून जास्त वेळ आपला खर्च होणार नाहीये. हा चेंडू आपण जर पाहिलं तर एवढा खराब नव्हता, परंतु फटका मात्र त्या ठिकाणी गिरीश पाटील बनवला. पहा ऑफस्टिकच्या किती खूपच बाहेर तो मात्र सफल झाला आणि या सफल होऊन मात्र त्या ठिकाणी हा हुकचा फटका. जरूर आहे ते मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे की हा षटकार आहे की चौकार आहे. अगदी क्लोज डिसिजन आहे. स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहू शकाल. 4 आहे, 1 बाउस. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. म्हणजे जोपर्यंत गिरीश पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा ज्या आहेत बंटीस्फोर कुक्षे बुर्ली संघाच्या त्या पल्लवीत राहणार आहेत. परंतु एखादा डॉट चेंडू जर या ठिकाणी ऋतिक शेलारने हाताळला तर गणेश कुक्षे संघ मात्र मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. या हो, चांगली चेंडूची फेकी, आउट स्विंग होता. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने निघून गेला. एस्टाच्या पाठीमागे चांगलं कार्य बंटी पाटीलचा आपण पाहतोय. कधी सामना झुकतोय बोरुली संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय कुक्षे संघाच्या बाजूनं. ही लेंथ पहा, सुंदर डिलिव्हरी. येणारे 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याकरिता 11 धाबांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी, या स्पर्धेचा मुख्य नियम. लिडिंग या चेंडू हवेत बंटी पाटील चेंडूच्या खाली. ओ माय गॉड, झेल ड्रॉप केलाय किंवा सामना ड्रॉप केलाय. येणारा वेळ येणारा क्षण जरूर गणेश कुक्षे संघाला सांगून जाईल. म्हणजे असं झालं की दुपारच्या लंचमध्ये लंच केलं आणि ज्यावेळी स्वीट करायची वेळ आली त्यावेळी बंटी पाटीलच्या चमच्यातून गुलाबजाम खाली पडला. एवढा सोपा झेल तो होता आणि आता मात्र विजयासाठी 2 चेंडूमध्ये 10 धाबांची आवश्यकता. खरं ऋतिक शेलारचं तिथे मन दुखावलं गेलं कारण त्यांनी जी मेहनत केली होती, एक्झॅक्टली विकेट टेकर डिलिव्हरी त्यांनी हाताळली होती आणि असेच नाझिम गुली सुद्धा निराश होतात जर एखाद्या फिल्डरनं झेल सोडला तर ते निराश होत असतात. आणि तीच इथं मात्र आपल्याला या ठिकाणी कॉफी पाहायला मिळाली. परंतु मॅच अजूनही ऑन आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. परंतु प्लस पॉईंट असा आहे की आता चंद्रकांत इज ऑन स्ट्राईक वरती आहे. फटका अभेद केलाय, उंची जास्त, वाढी स्लोगन वरती प्रेम पाटील त्यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार. मैच कोई भी जीते लेकिन इस मुकाबले ने सबका दिल जीता. कारण शेवटच्या चेंडूवर सामना पोहोचलाय. उगाच नाही आम्ही चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेमध्ये ठेवली. आम्हाला ताकद पाहिजे आहे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे खेळाडू आहेत कोणाकडे किती पॉवर आहे ती पॉवर जनरेट केली
चंद्रकांतनं आणि ठोकला हा षटकार आणि आता शेवटच्या चेंडूवरती गोल्डन चौकाराची आवश्यकता. इथे मात्र पाहू शकाल निलेश देसले सुद्धा मात्र त्या ठिकाणी फुल एनर्जी मध्ये आहेत. आतापर्यंत खुर्चीवरती बसले होते, आता मात्र अगदी पायांच्या आपल्या टाचांवरती उभे आहेत. मॅचची परिस्थिती फार कठीण झालेली आहे. 1 चेंडू आणि 4 ची गरज. गोल्डन चौकार तुम्हाला इथे मारावं लागेल आणि धडीस कुक्षे सगळा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला गोल्डन चेंडूची हाताळणी इथे मात्र टाकावी लागेल. बॅटची करा, मॅच विन. जबरदस्त, वेल प्लेड बाय ऋतिक शेलार उर्फ नाझिम गुल्ली. टाळ्या सुद्धा नाझिम गुल्लीसाठी. आणि या संघानं फायनल मध्ये प्रवेश केला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. वेल प्लेड. अभिनंदन गणेश श्रीमंत कुकसे, अभिनंदन पांडुरंग धर्मा पाटील, and hard luck Nilesh Desle, hard luck Bunty Sport Cookse Borule. Come on, DJ.